सर या वर्षीचा शब्दच आहे की ब्रेन रॉट, म्हणजे सोशल मीडिया गॅजेट्समुळे आपला मेंदू कुठेतरी सडतोय का, आपण खूप पॅसिव्ह बनत चाललोय का, आणि अशा ह्याच्यामध्ये बुद्धिबळासारखा खेळ फार महत्वाचा आहे. सर आता जाता जाता तुमची एखादी आवडती चाल बुद्धिबळातली आम्हाला खेळून दाखवा. मला वाटतं एक सुंदर एक डाव होता, म्हणजे जो विश्वनाथन आनंद जेव्हा ज्याला विश्वनाथन आनंद पहिल्यांदी द लाइटनिंग किड असं नाव पडलं, ते नाव त्यांना बीबीसी ने दिलं होतं. आणि म्हणजे ती स्पर्धा जी होती, मी नॅशनल चॅम्पियन होतो आणि आम्ही ती स्पर्धा एका ठिकाणी खेळत होतो. म्हणजे विजेसारखा खेळ होता विश्वनाथन आनंद. आणि त्याची गंमत अशी की विश्वनाथन आनंद ज्यावेळी हा डाव खेळत होते ते 15 वर्षाचे होते, इंटरनॅशनल मास्टर होते, इंटरनॅशनल मास्टर पण झालेले नव्हते. तुम्हाला दोन्ही बाजू दिसाव्यात म्हणून आम्ही पट असा मांडलाय, नाहीतर वेगळा मांडला असता. पण सर चाल दाखवतायत त्यांची. तर इतका हा सुंदर डाव होता की विश्वनाथन आनंदने अख्ख्या डावासाठी फक्त 9 मिनिटं घेतली. आणि त्यांचे ते प्रतिस्पर्धी बलाढ्य जोनाथन मेस्टेल म्हणून होते. कोणत्या देशाचे होते? इंग्लंडचे होते आणि मॅच ही लंडनला चालू होती. आणि अनेक वर्ष जोनाथन मेस्टेल हे त्यांच्या संघासाठी खेळत होते. आणि महत्वाची मुद्दा म्हणजे की त्यांना 1975 मध्ये जेव्हा मी वर्ल्ड ज्युनियर खेळलो त्यावेळेस त्याच वेळी त्यांना कांस्य पदक मिळालेलं होतं. तर रशियन खेळाडूंच्या तुलनेमध्ये ते खूप चांगले खेळत असत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याबरोबर आनंद खेळत होते आणि अशी परिस्थिती आली. शेवटी आनंदांचे अटॅकचे प्रयत्न चालू होते. कोणत्या सोंगट्या? आनंद पांढऱ्या सोंगट्या. पांढऱ्या सोंगट्या. आणि दोघांची चांगली लढाईची म्हणजे अशी जय्यत तयारी झाली होती. आता जी यादी वगैरे आहे ती तेवढी महत्वाची नाही, ती आपण लावायला नको. पण महत्वाच्या गोष्ट अशी या ठिकाणी आनंदनी ही चाल खेळली आणि त्याच्यानंतर हा घोडा फुकट मारायला दिलेला आहे. आणि हा घोडा मारला किंवा नाही मारला तरी त्याच्यामध्ये हे हत्तीचा ते बळी देणार. आणि इथे राजा आहे, हत्ती त्याच्या पुढे आला. हत्तीचा बळी दिला कारण हत्ती मरतो. आणि हत्ती मेल्यानंतर हा वजीर इकडे विदाउट डेंजर जाऊ शकतो. जर पहिल्यांदा जर ही चाल खेळले असते आनंद तर त्यांचा वजीर मोफत मेला असता. म्हणून त्यासाठी त्यांनी हा हत्तीचा बळी दिला. आणि हत्तीचा बळी दिल्यानंतर मग त्या वजिराने इथे मार आणि विश्वनाथन आनंद यांचा विजय झाला.